मी डॉक्टर दत्तात्रय 955 राजमध्ये सेविंगचं काम करतो. आम्हाला एजंट आणि एजंट मार्केटिंगसाठी जे टूल्स आपल्याला हवे असतात ते टूल्स देण्याचं कंपनी साहेबांनी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. बेसिकली मार्केटिंगमध्ये आपण जे रॅन्डमली काम करतो त्याला याचे डायरेक्शन देण्यासाठी त्यांनी दिलेले आर्थिक स्किल्स जे होतं ते एक जबरदस्त टूल म्हणून वापरले जातात. बेसिकली मार्केटिंग याच्याकडे आपण तेवढं गांभीर्याने बघत नाही, पण हा एक फार डीप सब्जेक्ट आहे. या डीप सब्जेक्टला बेसिक कुठून सुरू करायचं याचं ते पूर्णपणे आज जवळजवळ 5-5.5 तासाचा जो सेमिनार प्रोग्राम आपला झाला तो आम्हाला पूर्णपणे गाईडलाईन झालेला आहे. आम्ही अनेक ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेनिंग सेशन केले, पण फ्रॉम द बेसिक ऑफ द नॉलेज नेमकं कुठून त्या विषयाला स्पर्श करायचा यासाठी त्यांना दिलेलं असलेलं नॉलेज ते आम्हाला सर्व एजंटांसाठी अतिशय भावपूर्ण म्हणण्यापेक्षा ते एकदम नॉलेजेबल झालं आणि बिझनेसमध्ये जर त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटीज केल्या डेफिनेटली इट इज व्हेरी पॉवरफुल टू अस. दुसरा भाग असा याच्यामध्ये त्यांनी एक थिंग वापरून टाईम मॅनेजमेंट जो मला नेहमी भेटणारा जो कार्यक्रम असतो दररोज उठल्यानंतर टाईम मॅनेजमेंटचा डेटा सुद्धा मी माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन केला आणि विच आर द इम्पॉर्टंट वर्क विच इज नॉट इम्पॉर्टंट वर्क अर्जंट अर्जंट वगैरे असले काही चार्ट जो बनवला होता तो आपल्याला अतिशय मनापासून आवडला आणि त्याप्रमाणे मी मगाशीच ठरवलं की कॉन्फिगरेशन क्लास त्याप्रमाणे करावं आणि जेणेकरून माझ्या कामाचं प्रेशर पण कमी होऊ शकतो. सो टाईम मॅनेजमेंटची थीम त्यामध्ये जर सांगितली तर सगळ्याच लोकांनी जर वापरली तर निश्चित कामाचं प्रेशर कमी होईल आणि त्या दृष्टीने जर आपण कामाचा फॉलो घेतला तर सर्व्हिसिंगमध्ये वेळ न जातात नवीन कामासाठी आपल्याला अधिक वेळ येते. काही पार्ट अनेक प्रकारची ब्रेनची त्यांनी जी माहिती सांगितलेली खरं तर मार्केटिंगमध्ये ना माणसाचं लॉजिक तपासण्यापेक्षा त्याचं फेस ट्रेनिंग फार महत्त्वाचं आहे. तो कोणत्या लेवलने विचार करतो आणि त्या लेवलच्या नुसार त्याला काय नेमकं सेल केलं पाहिजे जर टॅक्टिक जर दिल्या इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या फंडामेंटल थिंग्स घेऊन जर मार्केटमध्ये गेला तर निश्चितपणे सक्सेस आपल्याला मिळायला हरकत नाही असं मला वाटतं. एकूणच ऑल ज्या काही टिप्स त्यांनी आम्हाला दिल्या त्या अतिशय पॉवरफुल होत्या आणि खरं तर मार्केटिंगला अशा काही लोकांची फार गरज आहे आणि डायरेक्टर जर माणूस जर असेल तर मार्केटिंगमध्ये घाबरायचं काही कारण नाही. एवढे मोठे टूल्स घेऊन गेलो तर वी विल बी सक्सेसफुल. सो थँक्स ऑफ सच अ पर्सन अभिजित कुलकर्णी.